वाकडे वाकडे तिकडे करून केलो आम्ही एक दोन एवढा जगजाहीर अन्याय कोणता झाला बा जगाचा प्रश्न ना तोच अन्याय त्याच्यावर आज सर्व काही असताना जे आपण म्हणतोय का आता कीड लागली आहे आपल्या मुलांना मुली भेटत नाही याचं कारण किती मोठं हे किती मोठं दुःख आहे. शुद्ध माणूस आहे बिझनेसनी माणूस आहे त्याचा स्वतःचा बिझनेस आहे तरी त्याचं लग्न आणि ही आपल्या पण हे निसर्गाचं मागणं आहे याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे. तुम्हाला उगीच वाटतं की मी शेती करतो मी टपरी चालवतो मी चहा विकतो मी आव करतो मला असं वाटतं मी राजकारण करतो तसं नाही आहे. तुमच्या सगळ्यांचं रेग्युलेटर आहे ना त्या निसर्गाकडे हा रेग्युलेटर मी आहे ना आता कंट्रोल आणलेला आहे. कोण लग्न करू लागले कोण मारू लंचपटीची गोळी का आणि आदर्श काय दिला तुमचा पंतप्रधान तसाच ठेवलाय 10-5 मुख्यमंत्री तसेच ठेवले मुद्दा त्यामुळं फार दुःख करून घेऊ नका. हे जे हे सगळं राजकारण करतं तुम्हाला इथं चहा बनवायला लावतं नाही सुद्धा राजकारणाने ठरवलं चहा यांनी शेती करायला म्हटलं होतं का नाही मोदी चहा करा पकोडे तळा आमकं करा ढमकं करा नोकरी नको मागू माझ्याकडे हा रस्त्यावर काही पण विक पण नोकरी नको मागू म्हणला होता तो. तुमच्यासारख्या लोकांनी राजकारणात यायला पाहिजे. जो शुद्ध विचाराचा माणूस आहे तो जो राजकारणातून लाभ करतो नाही तो त्याच्यामुळं बदलला आहे की जे रिमोट कंट्रोल तुम्ही त्यांच्या हातात दिलं आहे. तुम्ही व्यवसायाला प्रश्नच विचारत नाही. आज या माणसाने ना विचारलं पाहिजे माझं लग्न का होत नाही. प्रत्येक ग्रामपंचायतीत गेलं पाहिजे प्रत्येक सरकारी गेलं पाहिजे. मुद्दा केलाय की ग्रामीण भागातील युवकांची लग्न माझं लग्न का होत नाही. यांना असा प्रॉब्लेम असा आहे की त्या गोष्टी होतात ग्रामपंचायतमध्ये जाऊन विचारलं पाहिजे माझं लग्न का झालं हा त्याचा मुद्दा वाटतो त्यांना. पण तुम्ही त्या ग्राउंड लेवलला तुम्ही एक तुम्ही जर इतिहास जर चालला ना त्याचे येडे लोक होते ना येडे लोक इतिहास घडवलाय ते कुठल्या ना कुठल्या ध्येयाने येडे होते. येडा येडी संपन्न म्हणतो त्याला येडा येडी संपना म्हणतो. सगळे लोक असे चालत होते तो असा चालत होता तर तो असा चालल्यामुळे त्यांनी कल्पाचा शोध म्हणून आहे ना प्रश्न विचारा व्यवस्थेला जोपर्यंत तुम्ही प्रश्न विचारत नाही तोपर्यंत तुमचे प्रश्न सुटणार. आपण काय केलंय निवडून आलंय कोणीतरी 2000 रुपये घेतले जाय बाबा तुला काय करायचे कर असं नका करू. 2000 रुपये कमवायला तुम्हाला खूप वेळ नाही लागत. दिवसभर एखाद्या प्रमाणात जरी गेले चांगलं जर काम केलं तर 2000 रुपये भेटतील तुम्हाला. पण त्या 2000साठी तुम्ही 5 वर्ष लाचार होता. तुम्हाला प्रश्न विचारला त्यांनी तोंडच उघडं नाही ठेवलं. त्याच्याकरता ना व्यवस्थेला प्रश्न विचारा. जोपर्यंत तुम्ही प्रश्न विचारतो आम्हाला सांगा आमच्या माध्यमातून विचारा. हो तुम्हाला तुमच्या माध्यमातून विचारू का. हो विचारा ना काका. तुम्ही त्या मुख्यमंत्र्याला म्हणा अरे ढेरपोड करून चालला होता म्हणा स्वप्न कर्ज मिळ करतो म्हणा. अशी तुमची पार्टी का करत नाही का वरती जाऊन. आता एक सांगतो तुम्हाला हा हा आपल्या घाणेरडापणा काय म्हणता तुम्ही. हा आपला घाणेरडापणा आहे. आपल्याला सवय लागली मला जे दिलं ते फुकट पाहिजे. का कर्ज घ्यायचं आपण आपल्या हातात आपल्या मनगडात ताकद नाहीये का. हे तुमचं म्हणणं मान्य आहे नाही मला आपल्या वडिलांनी नव्हतं घेतलं कर्ज. चांगलं ऐकून घ्या. त्यांच्या वडिलांनी तर अजिबात नव्हतं घेतलं. तुम्ही कर्ज घ्यायचं नाही तुम्ही तुमची प्रगती कशी बरं जाऊ द्या कर्ज नाही माफ केलं समजा तुम्ही शेतकरी का. शेतकरी. आता सांगतो तुमची चूक काय आहे. तुमची चूक काय आहे हे सांगतो. तुम्हाला कर्ज का घ्यावं लागलं हे सांगतो. प्रत्येक शेतकऱ्याला कर्ज याच्यासाठी घ्यावं लागतं की ते संघटित नाहीये. तुमच्या मालाचा भाव तुम्हाला ठरवता येत नाही. का ठरवता येत नाहीये माझं पूर्ण ऐकून घ्या. का ठरवता येत नाहीये कारण तुम्ही संघटित नाहीये. भारतातला प्रत्येक व्यापारी संघटित झालेला आहे. तो जर म्हटला आमचे चार हे कधी संघटित होणार. त्याच्यासाठी जीव काढा वाईटपणा घ्या भूमिका घ्या लोकांची माघार घ्या. कांद्यासारखं पीक तुम्ही नेता नका बनू तुम्ही कार्यकर्ते राहा. भाजीपाला घेतला म्हणजे मग ते एक होईल ना. तुम्ही म्हणता मी बी नेता सारे नेते जन्माला येतात मग ते सगळेजण भाजीपाला असा माल आहे
का जो तो मार्केटला गेला तो 3 रुपये पुकारला तो 3 रुपयाने सोडून देईल नाही तर मग निघून येईल. मी काय म्हणतो 3 रुपयांनी का होईना किंवा 15 रुपयांनी का होईना व्यापारी विकत घेतो ना, फेकून देतो का? आजपर्यंत इतिहासामध्ये मला एकाच अशी घटना सांगा की व्यापाऱ्यांनी माल घेतला आणि फेकून दिला. अहो, व्यापारी किती महाग हो आणि किती स्वस्त हो, याचं कारण हे शेतकरी संघटित नाहीये. तुम्ही शेतकरी पहिले संघटित व्हा आणि या देशाला जो भाजीपाला पुरवतो ना तो एक दिवस बंद करून दाखवा. तुमच्या मालाला जर भाव भेटला नाही तर ही निर्भय महाराष्ट्र पार्टी बंद करून दाखवा. तुम्ही 2 महिने द्या बरं. आपाप लाईन विचारायचं कोणाला काहीच देऊ नका, पिकूच नका शेतामध्ये आणि आता संप करा. आणि संपवला आता शेतकऱ्यांनी. बदनामीचा टिळा काय लागला माहिती का? थोड्या दिवसात मध्यंतरी बघा शेतमाल आम्ही देणारच नाही असं ठरलं पुणतांब्यातून. बरोबर. पण सत्ताधारी काय म्हणत होते? लाईट नाही 3 दिवस, लाईट नाही 4 दिवस, गॅरंटी देताना. बरोबर. शेतकरी जर संघटित झाला तुम्हाला आमची गरज पडणार नाही. शेतकरी जगतच नाही. काय होतं प्रत्येक हे यांचा विचार येणार नाही. यांचा विचार येणार नाही. तसं व्यापाराचं नाही. व्यापाऱ्यांनी जर दुकाने टाकले 4 दुकानं एका मालाचे झाले तर ते युनियन करतात. म्हणजे टमाटीचे व्यापारी जर 14 येतो तर आले ना 14 आणि कोणाकडे या 14 50 रुपये 51 रुपये. आम्ही भाव बांधून 15 रुपये एक भाव उभा राहणार. अहो काका तुम्हाला हमी भावाची गरज नाही, काहीच नाही. स्वतः तुम्ही मालक बना. मला टेक्स्ट करा ना 922 57 922. पुढे 4 पहिले सगळे भेटले.